सरपंच इताडे यांचं आगमन होत आहे. आपल्या व्यासपीठाकडे त्याचं स्वागत करूया टाळ्यांच्या गजरामध्ये. तुषार तुझं पण स्वागत आहे. सलामीची जोडी सुद्धा चालली आहे आमने बी संघाची. हरिभक्त पारण आपल्यामध्ये आलेले आहेत. चला पाहुणे मंडळी, येवन जोडी मधले कॅमेऱ्याच्या समोर चला. सुधीरजी पाटील आणि भगवान साहेब पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देतोय सुंदर ट्रॉफी. आपण दोन्ही सर्व द्या बक्षीस. हेल्प पण द्या आणि मेडल पण द्या. एनर्जी ड्रिंक गोल्ड मेडल. पिंटूजी सुरेकर, गणेशजी पाटील, विजयजी पाटील सर्वांचं हार्दिक स्वागत. माजी सरपंच गणेशजी पाटील आपले स्वागत. माजी उपसरपंच ज्यांच्याकडून आम्हाला पाण्याची व्यवस्था लाभली या स्पर्धेसाठी आणि विजय पाटील साहेबांकडून बॉलचे बॉक्स लाभलेत. आणि प्रदीपजी सुरेकर साहेबांकडून पुष्पगुच्छ लाभलेत. या सर्वांचं मोलाचं योगदान. आम्ही त्यांचा सन्मान लगेचच करतोय. आपल्या व्यासपीठावरती आपले पाहुणे भगवानसाहेब पाटील साहेबांचा आपण प्रथम सन्मान करूया. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स येवन जोडीला विनंती आपल्या शुभ असते. हा येवन सन्मान करायचा आहे येवन माणसाचा. टाळ्यांच्या गजामध्ये आपण येतोजी सन्मानित करतोय भगवानसाहेब पाटील साहेबांना. अगदी ग्रामीण व्यक्ती अगदी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बनली ते भगवानसाहेब पाटील. त्यांची दूरदृष्टी, त्यांची संकल्पना, त्यांची हिंमत, त्यांची जिद्द त्यांना पुढे घेऊन चाललेले त्यांच्या कार्यात सुद्धा आपण शुभेच्छा देऊया की असंच तुम्ही मोठमोठे टॉवर निर्माण करा, उंच शिखर गाठा. भगवानसाहेब पाटील यांचा सन्मान येवन जोडी करत असताना आपण टाळ्यांचा गजर करूया भगवानसाहेब पाटील साहेबांसाठी. क्रिकेटला सुद्धा त्यांनी फार मोठं पुढे नेण्याचं धाडस दाखवलंय आणि योगदान सुद्धा नेहमी असतं या तिन्ही पण मान्यवरांचं. सोबतीला रुद्र भगवान पाटील बघा, भगवानसाहेब पाटील साहेबांचा सुपुत्र रुद्र. आणि मितुल पाटील साहेब ज्यांचं योगदान आम्हाला मोलाचं आहे. आपण सुद्धा सन्मान स्वीकारा. काहीसा सामना सुरू राहील. प्रेक्षक जरा आम्ही क्षमस्व आहोत. स्तंभ आम्हाला जे स्पॉन्सर झाले ते मिथुनजी पाटील यांचा आपण सन्मान करूया. योग पुरुष ज्याने योगदान दिलंय, दान पुरुष ज्याने दान दिलंय. सर्वात श्रेष्ठ दान म्हणतात की दान करणं. येवन जोडीच सन्मान करते मिथुन शेठ पाटील यांचा. त्यानंतर पुढचे सन्मान मूर्ती प्रदीपजी सुरेकर साहेब. आपण सुद्धा सन्मान स्वीकारा. प्रदीपजी सुरेकर आपण तिकडे चला, सन्मान स्वीकारा. येवन जोडी यांच्या शुभ हस्ते आपण सर्व सन्मान इथे पार पाडतोय. अतिथी देव भव. थँक्यू रुद्र. धन्यवाद भगवानसाहेब पाटील, धन्यवाद. नेहमीच तुमचं प्रेम असतं. आपण पाहताय प्रदीपजी सुरेकर यांचा सन्मान होत असताना येवन जोडी यांच्या शुभ हस्ते सुधीरजी पाटील. त्यानंतर सन्मान मूर्ती विजयजी पाटील. आपण पण समोर या. विजय शेठ पाटील. या सर्वांनी आम्हाला मोलाचं योगदान दिलंय मित्रांनो स्वर्गीय बळी स्मृती चषकामध्ये. आणि आपलं कर्तव्य बनतंय की आपण त्यांना सन्मानित केलं पाहिजे आणि त्यांना शुभेच्छा पण देतोय आपण त्यांच्या कार्यामध्ये. श्रीमान माजी उपसरपंच गणेशजी गदल्या पाटील साहेब आपण सन्मान स्वीकारा. माईची उद्धार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ एक स्पर्धेची आठवण म्हणून आम्ही मोमेंट देतोय. गणेशजी पाटील उपसरपंच, माजी उपसरपंच
इताडे गावचे, ज्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली आहे, शीतपेय आणि पाणी तिन्ही दिवसामध्ये. दरवर्षीप्रमाणेच त्यांनी ह्या वर्षी सुद्धा आम्हाला मोलाचं योगदान दिलं असे गणेशजी पाटील माजी उपसरपंच, धन्यवाद. आपण साहेब असंच आम्हाला सहकार्य करत राहा. त्यानंतर हरिभक्त पारायण राजेंद्रजी महाराज, वा वा माऊली, आपण हा सन्मान स्वीकारा. संत महात्म्यांचा गाढा अभ्यास असलेले हरिभक्त पारायण, संतांनी जे लिहिलं ते आपल्यापर्यंत पोहोचवणारे हरिभक्त पारायण आपण पाहतोय. राजेंद्रजी महाराज ज्यांचा हा माऊली सत्कार होत असताना A1 जोडीकडून, आधी जे ऑलराऊंडर होते आपल्या टीमचे ऑलराऊंडर होते, त्यानंतर किरणजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करतोय. किरणजी, आपण पण सन्मान स्वीकारा. नवीन प्लेयर ते आता 40+ मध्ये त्यांची गणना झाली, एंट्री मारली त्यांनी. मला वाटतं त्यांची जन्मतारीख आता 40 पूर्ण करत असेल, त्याच्यामुळे ते 40+ झाले. पण त्यांचं फिटनेस छान आहे बघा, उंची पण मस्त आहे. तसेच जगदीशजी पाटील सन्मानी, आपण सुद्धा सन्मान स्वीकारा. जगदीशजी पाटील, चला चला, आपल्याला घ्यावंच लागेल सन्मान. चला, प्रेक्षक पाहतायत, तुम्हाला स्क्रीनवरती पाहतायत, घरी पण पाहतील. A1 जोडी यांच्या शुभ हस्ते हा संपूर्ण सन्मान आपण करतोय. माफ करा प्रेक्षकांनो, कारण आपल्याला एका बाजूला सर्वांना महत्त्व देण्याचा सुद्धा वेळ आहे. अतिथी देवो भव, भारतीय परंपरा आपण जोपासतोय आणि त्याच कारणाने आलेल्या पाहुण्यांचा आपण हा सत्कार सन्मान सोहळा इथे आटोपतोय. तसेच विजयजी पाटील, आपण पण या, आपणही सन्मान स्वीकारा. ओके, ज्या कोणाचे राहिले असतील त्यांचे आम्ही शब्द सुमनाने सत्काराने स्वागत करतोय. भेटूया भगवान सेठ पाटील, जबरदस्त. ओके, छान. रुद्र, चलो बाय. इव्हिनिंगला पुन्हा या. सर्व पाहुण्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि जाऊया आता मैदानामध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये भागेश म्हात्रे सर, ओव्हर टू यू. धन्यवाद अँड सॉरी. थँक्यू सो मच मनोजी कारवे सर. स्पेशली प्रेक्षकांच्या आम्ही खरं तर माफी मागतोय, कारण प्रमुख मान्यवर होते आणि त्यांचा सन्मान करणं हे महत्त्वाचं. त्यांनाही जाणं होतं, त्यांनाही बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत ह्या मॅचचा सार पोचू शकलो नव्हतो. आता आम्ही फर्स्ट इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये काय झालं ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सुरुवात सुंदर केली, स्वप्नबद्ध सुरुवात करून दिली फलंदाज प्रसादनं, त्याच्या बॅटमधून प्रशांतनं, त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले 3 चौकार. परंतु त्याच्यानंतर आपण कंट्रोल बघितला आदित्य वाकडेचा, त्याला आपण पाहिलं फर्स्ट ओव्हरमध्ये. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रतीक वाकडे, ॲज अ लेजंड म्हणून अनेक वर्ष चौधरपाडा गावासाठी या खेळाडूने क्रिकेट खेळलाय आणि तोच प्रतीक वाकडे आता बॉलिंग मार्कवरती रेडी. बॅकफुटला जात असताना पंच केलाय, सुंदर फटका, सुंदर टायमिंग, बॉल कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. सुंदर कटचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. नजर होती बॉलकडे. लेफ्टम बॉलर जेव्हा जेव्हा रायटी बॅट्समनसाठी राऊंड द विकेटने बॉलिंग करतो ना, तेव्हा त्याचा अँगल त्याला बाहेर टाकावाच लागतो, कारण तो त्यावेळेला यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रवास खूप कमी करत असतो. ऑफसमवरती बॉल टाकला होता प्रतीक वाकडेने, परंतु त्याला कटच्या साहाय्याने कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर पाठवलं गेलं, जिथे चौकाराने टीमची धावसंख्या 16. आता रिव्हर्स होत्यात, अपील केली जाते, परंतु पंच सांगतात स्पष्ट की बॉल डावा स्टंप सोडून जात होता. त्याचमुळे की काय या ठिकाणी पंचांनी अपील फेटाळली. इथनं वन शॉट म्हणजे या वेळेला एकच धाव मिळेल, ती ही लेग बायची. मी यानंतर विनंती करेन, 2 टीम्स पवनपुत्र पिसे कुठेही जाऊ नका आणि आई गावदेव बापगाव कुठेही जाऊ नका. यानंतर तुम्हाला लगेच खेळायचं आहे. सन्माननीय सोपानजी तिसकर असे बॅटचे खरं तर पुरस्कृत आहेत आणि त्यांचा शॉपसुद्धा आहे एस या बॅटचा. सोपान तिसकर यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. एक सिंगल्स मिळाली 17 धावा टीमच्या टोटलमध्ये. रिव्हर्सचा प्रयत्न खूप चांगला गेला होता, कारण बाहेरच्या दिशेने बॉल टाकेल माहिती होतं बॅटरला, त्याच्यामुळे रिव्हर्स त्याने धारण केलं. यावेळेला चांगला बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट.
डाव्या स्टिक वरती अराउंड द लेग बोल्ड करत असताना फलंदाज पडतील मैदानाच्या बाहेर. लागेल झटका दुसरा. तर हा बॉल तुम्ही पहा, कॉन्फिडंटली बॉल हातातून सुटला, वेग प्रचंड होते या बॉल वरती. देवेने होता स्ट्रायकिंग गेन वरती. याच देवेने रिव्हर्सचा प्रयत्न केला होता या अगोदरच्या बॉलवरती खेळण्याचा. मग आताही तेच काहीसं करेल हे मनामध्ये होतं आणि मनामध्ये असताना बॉल अगदी लेग स्टंपवरती टाकला. थोडासा असूय होता चेहऱ्यावरती देवेंच्या, कारण माहिती आहे की आपल्यासाठी असा बॉल आला जसा की सरप्राईज बॉल, जिथे बाद झाला. देवेन सफलता मिळाली प्रत्येक वाकडेला. सोपान तिस्कर यांच्याकडून एसएसची बॅट आपल्याला बेस्ट. प्रथमेश पाटील या ओव्हर नंतर आपण त्यांचा सन्मान करू. प्रथमेश म्हात्रे, कारण सोपान तिस्कर काहीशा कारणास्तव या ठिकाणी येऊ शकले नाही, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला एस एफ ब्रँडची बॅट मिळाली गेलेली आहे. सो या ओव्हर नंतर आपण त्याचा सन्मान करूयात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राकेश रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथं कॅच ड्रॉप झाली आहे. थर्डमॅनला फिल्डर होते, स्वतःवरती नाराज आहेत, स्पष्ट नाराजी दिसते. थर्डमॅन आणि फाईन लेग हे असं क्षेत्र असतं ना, ज्या क्षेत्रामध्ये बॉल कधी स्लो येत नाही, फास्टच बॉल येत असतो. मग तो बॅटचा कनेक्शन झाल्यानंतर अति वेगाने येत असतो. तसेच रोशनजी दिगाडकर यांना आपण विनंती करूयात की मंचावरती येऊन तुम्ही आसन ग्रहण करा. तुमचं सहर्ष स्वागत. टीमची धावसंख्या 18, 18 ऑन बोर्ड. जागरून खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळायचं होतं, कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला काढण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता. अनेक वर्ष जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळताना तेव्हा क्रिकेटचा अनुभव तुमच्यामध्ये असतो. प्रत्येक वाकडे तसाच खेळाडू आहे आणि असं म्हटलं जातं ना की एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव हा तुमचा शिक्षक असतो. त्या अनुभवाच्या जोरावरती आतापर्यंत 1 विकेट आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात प्रतीकनं. रिव्हर्स खेळतात पुन्हा एकदा तोच फिल्डर. आता ही फिल्डिंग चांगली झाली, बॉल मागे चाललाय, फाईन लेगने बॉलला अडवला गेलाय. मी कौतुक करेन त्या फिल्डरचं. तो अगदी समोरच उभा होता, अगदी भिंतीसारखा, ज्या भिंतीला आपण बघताच विचार करतो की आपण तिला क्रॉस करू शकत नाही, तशाच पद्धतीने तो थांबला, बॉलला मागे जाऊ दिलं नाही, फाईन लेगने त्याने कव्हर करू दिलं आणि अशा पद्धतीने आपण बघताय 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 18 या आकड्यावरती. 18 धावा टीमच्या टोटलमध्ये आहेत. 2 ओव्हरचा खेळ तर संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्हाला संघ 18 वरती पाहायला मिळतोय. मागची मॅच काय झाली होती, मागच्या मॅचमध्ये लो स्कोरिंग धावसंख्या कशा पद्धतीने चेस झाल्या, शेवटच्या बॉलपर्यंत ती मॅच गेली असती. मी तर म्हणेन लॉंग ऑनला जे खेळाडू होते ना त्यांच्याकडनं चुकी झाली, कारण ते जर बॉलकडे आले असते तर कदाचित तो सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाऊ शकला असता. पण तुम्ही कौतुक करेन शेवटचा गोलंदाज आपण बघितला यशला, आणि यशने दाखवून दिलं. आपण एक वाक्य ऐकलंच असेल ना की मन के जीते जीत है मन के हारे हार, जो हार गए बिन लढे उन पर है धिक्कार. शेवटपर्यंत सोडला नाही सामना त्याने, शेवटपर्यंत त्याने आपल्या बॉलिंगला खरं तर कायम ठेवली आणि अखेरकार त्याचे यश कामी नाही आले, तर शेवटच्या बॉलवरती सामना गमावा लागला. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती करेन चौधरपाडा तुम्ही जास्त वेळ घेताय, मॅनेजमेंट कमिटीची तुमच्यावरती नजर आहे. थर्ड ओव्हरमध्ये विजय आलाय ऑन साइडला. विजयच्या विरोधातला हा पहिला अटॅक, बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. प्रेशर वाढत होता. राकेशच्या बॅटमधून नुकताच षटकार आलाय, त्या राकेशवरती नो डाऊट प्रेशर तर होताच, कारण मागचे 2 चेंडू बघितले प्रत्येक वाकड्याचे त्याने फेस केले, तिथेही तो 2 चेंडू डॉट खेळला, त्याच्यामुळे तो प्रेशर वाढत चालला होता आणि त्या प्रेशरला खरं तर रिलीज करण्यासाठी हा षटकार खूप महत्त्वाचा होता. टीमची धावसंख्या 24. एवढेला चांगला बॉल आहे, षटकारानंतरचा कमबॅक सुपर पाहायला मिळाला. विजय तुम्हाला पाहायला मिळतोय ओव्हर नंबर खरं तर 3 मध्ये. ह्या विजयच्या नावावरती भरपूर सारे कारनामे आहेत. चांगले डीजे ऑपरेटर सुद्धा आहेत. चौधरपाडा गावातून चांगली साऊंड सिस्टीम ते चालवत असतात. कुलो टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर खेळल्यात, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलं गेलं आणि इथनं पाहायला मिळते सिंगल. दरम्यान जॉन्टीबाई सरपे वडवली त्यांचं आपण स्वागत करूया.
आणि विशालजी केणे आमनेचे त्यांचं सुद्धा स्वागत करूया आपल्या या स्पर्धेमध्ये स्वर्गीय बळी स्मृती चषकामध्ये आलेल्या ह्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. पंचवीस धावा टीमच्या टोटलमध्ये विजयने आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. पण तो विजय एक असा गोलंदाज आहे जो कधी बॉल आतमध्ये आणण्याची क्षमता ठेवत असतो, तोच विजय. बॉलिंग ट्रॅकवरती फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न करण्यात आला. मिड विकेटला फिल्डर बॉलला फील्ड केलाय. सेकंडची चान्स, सेकंडसाठी कॉलिंग होती, परंतु दुसरी धाव बनवत असताना बॉल मागे चाललाय. विकेट किपरला तो चेंडू हँडल करता आला नाही. टप्पा पडला अगदी क्रीजच्या कोपऱ्याला, त्यामुळेच कदाचित चेंडूने बाउन्स घेतलं गेलं आणि इथनं पाहायला मिळतात धावा 2. तीन धावा माफ करा पूर्ण झालेल्या आहेत. या 3 धावा संख्येने टीमची टोटल आपण पुढे जाताना बघतोय 28 धावा. बॉल समाप्त झालेले 4. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर डॉट बॉल, सिंगल आणि त्याच्यानंतरच्या या धावा आपल्याला पाहायला मिळतात 3. टीमची धावसंख्या 28. हो, आगळ्या वेगळ्या स्टाईलने फटका खेळायचा होता, स्वीप करायचं होतं, परंतु तेवढा तरबेज आहे विजय. विजयलाही माहिती आहे की ॲज अ स्पिनर बॉलर म्हणून त्याची या टीममध्ये वर्णी लागते. याच्या अगोदरच्या खरं तर वर्षामध्ये अगोदरच्या हंगामामध्ये ॲज अ डेथ ओव्हर स्पेशलिस्ट होता विजय. कारण चौदरपाडा संघ डेथ ओव्हरमध्ये विजयची जास्त युजिंग करायचा, परंतु आता कंडिशनच्या हिशोबाने सध्या तरी विजयला 3rd क्रमांकावरती आणलाय. रिव्हर्स खेळतात, अपील केली जाते, पंच सहमती देतील की नाही याचा प्रश्न पडला होता विजयला, परंतु अखेरकार पंचांचा कोणताही इशारा नाहीये अशा पद्धतीने लेग बायचा इशारा अंपायर्स देत असताना 3 ओव्हरचा खेळ यशस्वी संपन्न झालाय टीम चौदरपाड्याच्या बाजूने. कारण 2 गडी त्यांनी मिळवल्या गेल्यात आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त धावा आहेत 29 टीमच्या टोटलमध्ये योगेश 11 आमने बीच्या. चेक. तर जॉन्टीभाई सरपे साहेब आपल्यामध्ये आहेत, वडवलीचे सुपुत्र, त्यांचा आपण सन्मान करतोय आपल्या मंडळाच्या वतीने. हरिभक्त पारे राजेंद्रजी वेलेकर महाराज आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. महाराज आपण या, आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. जॉन्टीभाई सरपे वडवलीचे पाहुणे आपल्यामध्ये आलेले आहेत, स्वर्गीय बळी स्मृती चषकामध्ये आलेले पाहुणे आपले, त्यांचा आपण सन्मान करतोय. त्यानंतर विशालजी केणे साहेबांना सुद्धा आपण सन्मानित करू. आंबण्याचे पाहुणे ते सुद्धा येतील आपल्या पीठावर, व्यासपीठावर. आपल्यामध्ये प्रथमेश म्हात्रे साहेब सुद्धा आहेत. प्रथमेशजी आपण पण सन्मान स्वीकारा. हबब महाराज आपणास विनंती आहे की आपण प्रथमेश म्हात्रे साहेबांना सुद्धा सन्मानित करा. मुलाची उपस्थिती आज लाभली. आपले मंच ज्याने सुशोभित केले असे पाहुणे आपल्यामध्ये पाहतोय आपण. सर्व पाहुण्यांचे आभार आणि सन्मान आपण करतोय. जे एसे बॅट घेऊन आलेत, ज्यांनी बॅट आम्हाला पुरस्कृत केली असे प्रथमेशजी म्हात्रे, सोपन तिस्कर बँडेड बॅट, एसे बॅट, जी बॅट पूर्ण भारतभर अगदी बोलते. मोठमोठे खेळाडू जी बॅट पसंत करतात असे एसे बॅट आम्हाला पुरस्कृत करणारे प्रथमेशजी म्हात्रे यांचा आपण करतोय सन्मान. हरिभक्त पारायण राजेंद्र महाराजांच्या शुभ हस्ते जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. शेवटच्या षटकासाठी आलाय गोलंदाज अतुल. ऑन साईडला खेळतात, डीप मध्ये लॉफ केलं गेलं चेंडूला, सिंगल झाले कम्प्लीट. सेकंडची चान्स घेतली, स्ट्रायकिंग वरती फेकी चुकीच्या एंडला आणि थ्रो ही वाईड आला. नॉन स्ट्रायकिंग वरती फेकी जर झाली असती तर कदाचित फलंदाज रिक्समध्ये असता, धोक्यामध्ये असता, परंतु इथनं मिळतात धावा 2. दुहेरी सिंगल एखादा मोठा फटका हा टार्गेट सेट करेल, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला अटॅक वाचू शकत नाही. कधीतरी तुम्हाला शांत डोक्याने धावा सिंगल डबलने बनवावे लागतात आणि कदाचित तीच मेंटॅलिटी आता असेल की सिंगल डबलने एक चांगला स्कोर उभा करावा या धावपलकावरती. खोलवर टापाचा बॉल, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर, स्ट्रोक चांगला होता. नॉन स्ट्रायकिंगवरती आता फेकी केली, आता चांगल्या एंडला फेकी झाली होती, परंतु कदाचित बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्सही झाला, मिळाला नाही गोलंदाज अतुलला. तिथनंही मिळतात आपल्याला धावा 2. अतुलच्या विरोधातल्या या 2 धावा राकेशच्या खात्यामध्ये जातात आणि राकेश पोचलाय 11 वरती आणि टीमची टोटल 33 या आकड्यावरती. 33 ऑन बोर्ड. आतापर्यंत राकेशने 10 चेंडूंमध्ये बनवल्या धावा 11. शफल झाला, बॉल सोडून दिलाय वेल लेफ्ट. पंच वळतात, जितू पानसरे सर सांगतात की वाईट यॉर्कर करण्याचा प्रवास होता, तो प्रवास या ठिकाणी संपला. वाईटसाठी कोणताही रिव्ह्यू नाहीये, कोणत्याच टीमला वाईटसाठी रिव्ह्यू मिळणार नाही. फक्त वेस्ट ऑफ फाईट आणि रनआउटसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, वाईटसाठी कोणताही रिव्ह्यू नाहीये.
ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आम्ही दाखवतोय तुमचा जो 12वा खेळाडू आहे तो 12वा खेळाडू बघू शकता की हा बॉल 12वा खेळाडूने सुद्धा ऍक्सेप्ट केला की हा चेंडू वाईड आहे. सो एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये टीमची धावसंख्या 34. नेक्स्ट मॅच मध्ये पवनपुत्र पिसे आणि आई गावदेव बापगाव हे दोन संघ एकमेकाच्या विरोधात असतील. सो आय काइंडली रिक्वेस्ट दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय की दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे. 34 धावा टीमच्या टोटलमध्ये. एखादा मोठा फटका टार्गेट सेट करेल या मॅच मध्ये टीम आमनेच्या बाजूने. पुन्हा एकदा नॅचरल शैलीने शफल झाला. ऑन साइडला चर्चा सुरू होती की एखादा मोठा फटका टार्गेट सेट करेल, परंतु टार्गेट करत असताना अतुलच्या विरोधातला ट्रॅप जर बघितला तर स्क्वेअर लेगला आखण्यात आला होता. त्या आखलेल्या ट्रॅप मध्ये अडकवला गेला फलंदाज राकेशला. होतोय तिसरा फलंदाज बाद मैदानाच्या बाहेर. झालाय कशा पद्धतीने तो बॉल कडे बघत होता पहा. एका फ्रेम मध्ये दाखवलं जातं फिल्डरला, एका फ्रेम मध्ये दाखवलं जातं बॅटरला. ही खासियत आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ची की दोन्ही फ्रेम मध्ये दाखवण्याची कॅपॅसिटी ते ठेवतात. बॉलला अगदी फॉलो केलं गेलं. आता कॅमेऱ्यावरती सध्या तरी मेन कॅमेऱ्यावरती राजा आहेत. राजाचा राजपण कालपण आणि आज पण आपण असं म्हणतो, आणि हा राजा नेहमी खरं तर चांगलं कार्य करत असतो. बॉलरवरची त्याची नजर कधी हटत नसते, कधी प्रेझेन्स ऑफ माइंडने तो शार्पली माइंडेड काम करत असतो आणि बॉलला तो फॉलो करत असतो ना. सध्या तरी सामना तुम्ही बघतायत योगेश 11 आमने त्यांच्या सामने जय हनुमान चौदरपाडा. सध्या तरी इनिंग सुरू आहे पहिली. योगेश 11 आमनेची बॅटिंग सुरू आहे. धावा बनल्या गेल्या टीमच्या टोटलमध्ये 34. नुकताच फलंदाज बाद झालाय आणि आता क्रमांक 5 वरती गेला मनोज आणि अविनाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता उर्वरित आहेत. फक्त 3 बॉलचा खेळ इथनं बाकी आहे. समोर लॉफ करायचं होतं. बॉलची गती जास्त होती. गतीने चेंडू हाताळत असताना असं म्हटलं जातं की गती तुमचा बचाव करते. कधी कधी त्याच गतीचा तुम्हाला वापरही करावा लागतो, परंतु फ्रंट फूटचा वापर न करत असताना जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला नवीन फलंदाज मनोजचा. त्यामुळेच या गतीला तो हँडल करू शकला नाही. हँडल न होणाऱ्या गतीला खरं तर तुम्ही बघितलं फेस करत असताना विकेट किपरला ज्याच्या हातामध्ये ग्लोव्ज आहेत. धावा झालेल्या 34. नेक्स्ट मॅचमध्ये मित्रांनो तुम्ही दोन संघ एकमेकाच्या विरोधात असे पाहाल ज्यांची या विभागामध्ये चर्चा नेहमी सुरू असते. पवनपुत्र पिसे आणि त्यांच्या विरोधात आई गावदेव बापगाव. परंतु इथनं मिळते विकेट सफलता आणि अतुलला इथनं फलंदाज होईल बाद मनोज. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. ओव्हर द विकेटने टप्पा पडला, मग बॅट फिरली, बॅटच्या आतल्या भागाला बॉल लागला आणि विकेट किपरने ग्लोव्ज घातल्यात. त्याच्या हातामध्ये तुम्हाला तो चेंडू पाहायला मिळाला आणि या ठिकाणून आपल्याला पाहायला मिळते विकेट. आता गेलाय मंथन मैदानाच्या आतमध्ये. पवनपुत्र पिसे आणि आई गावदेव बापगाव दोन्ही टीमचे कॅप्टन या, आणि ती मॅच असेल 3 ओव्हरची, कारण आजचा फायनल डे. तब्बल आज 11 मॅचेसचा शेड्यूल असल्या कारणाने आपण सेकंड फेरी ही 3 ओव्हरची करतोय. ओ द विकेट. शेवटचा बॉल फुल टॉस पद्धतीचा. समोर खेळतात कव्हर्सला फिल्डर आहेत. 2 टप्पे घेतल्यात. अडवला गेला बॉलला. डावकुरा त्याने फेकतात त्या ठिकाणी. प्रत्येक वाकडे होते त्या ठिकाणी. बॉलला अडवलं, तशाच अँगलने त्यांनी राऊंड घेतला. बॉलला डावकुऱ्या त्याने फेकला. अशा पद्धतीने फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना शेवटच्या बॉलवरती आला धावा 2. अशा पद्धतीने 36 धावा बनल्या गेल्यात आणि 37 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजे जय हनुमान चौदरपाडा या टीम समोर. दरम्यान करूयात आपण टॉस. पवनपुत्र पिसे त्यांच्या विरोधात गावदेवी बापगाव. सन्माननीय गणेशजी पाटील उपसरपंच इताडे आणि
राजनजी पाटील साहेबांना आपण विनंती करूयात की तुम्ही दोन्ही मान्यवरांनी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. तुमच्या शुभ हातून तुमच्या उपस्थितीने आपण या मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी आहेत एकमेकाशी फाईट देण्यासाठी. बरेच मूर्ती असा कॉल होता आणि मागणी तसा पुरवठा. सो टॉस जिंकला टीम पवनपुत्र पिसे टीमच्या कॅप्टनने. मान्यवरांना विनंती करतो की शीतपेय देऊन तुम्ही आसनाची शोभा वाढवायची आहे. तर टॉस जिंकलेल्या कॅप्टनकडे आपण फर्स्ट ऑफ ऑल जात असतो. टीम पी सीचे कॅप्टन पेंडिंग हा डिसिजन त्याने ठेवला आहे कारण खेळाडू सगळे उपस्थित आहेत तिथे. नाही आले नाही. लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा कारण आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये काहीशी ॲडजस्टमेंट करत असतो. त्याच्यामुळे आम्हीही क्षमा व्यक्त करतो की शेड्यूलनुसार आपण तुम्हाला आधी बोलवलं आहे. प्लेयरला लवकरात लवकर जरूर तुम्ही बोलवा आणि लवकर आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. पहिला सामना तुम्ही खेळलात, पहिला सामना तुम्ही जिंकलात. काय वाटतं कसा परफॉर्मन्स पहिल्या मॅचमध्ये राहिला आणि काय चेंजेस केले पाहिजेत या मॅचमध्ये अगेन्स्ट बापगावचे खेळत असताना? चेंजेस तर खूप करावे लागतील. एकच बॅटमॅनवर राहून नाही जमणार. बरोबर आहे. कधी राजा आसनावरून उतरल्यानंतर ती प्रजाही असते, त्या प्रजेला लढावं लागतं. त्याच्यामुळे मग आता ॲज अ कॅप्टन असताना तू सोडून तुमचा मुख्य बॅट्समन सोडून जास्त कडून अशापेक्षा कोणाकडे ठेवशील? नरेश शिलार, अरुण म्हात्रे, जयेश शिलार. काय वाटतं ही स्पर्धा तू खेळतोय, पहिला सामना जिंकलाय, तुझ्या समोर अगदी चमचमणाऱ्या ट्रॉफी आहेत, या ट्रॉफीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? हो नक्कीच. विनंती करेन जास्त वेळ घेऊ नका आणि लवकरात लवकर डिसिजन तुम्ही पोहोचवा. आता खरं तर गावदेव बापगाव या टीमचे कॅप्टन समोर येतात. चांगले संबंध असताना एका चांगल्या स्पर्धेचे आयोजक सध्या तुम्ही आहात. पहिला सामना जो तुमच्या समोर राहिला, बॅटिंगचा डिसिजन घेतला आहे. सो आता तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. टॉस जिंकला तर काय घेतली असती, बॅटिंग की फिल्डिंग? फिल्डिंग घेतली असती. म्हणजे आता सगळं काय मनासारखं झालं. परंतु मागची मॅच मनासारखी नसेल कारण मागची मॅच 4 ओव्हरची होती, लो स्कोरिंग सामना होता. ही मॅच 3 ओव्हरची आहे. मग काय वाटतं मागच्या मॅच मधून काय शिकायला मिळालं आणि काय नव्याने करणार? कारण का मुलांची प्रॅक्टिस नाही आहे ना, त्याच्यामुळे हे चालू आहे. कोणाची कमी भासते या टीममध्ये? हो कमी तर वाच माझे 3 प्लेअर नाहीत. ते वाटलंच की 3 प्लेअर, काहीशे प्लेअर कमी आहेत, त्याच्यामुळे ही कंडिशन्स आले. या कंडिशन्सला आता फेस तुम्हाला जावं लागेल. ही स्पर्धा खेळताना किती आनंद झाला? आनंद तर खूपच आहे. थँक्यू सो मच. आई गावदेव बापगाव टीमच्या कॅप्टनचे ओपिनियन. टॉस जिंकला टीम पवनपुत्र पिसेच्या कॅप्टनने. डिसिजन घेतला गेला बॅटिंगचा 3 ओव्हरची मॅच. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आई गावदेवी बापगावचे रणधुरंदर म्हणजेच आई गावदेवी बापगाव संघ प्रथमतः फिल्डिंग करत असताना. जाऊया मॅचमध्ये चुरस निर्माण होईल अशी शंका बाळगूया आणि मनोज कार्वे सरांच्या शुभवाणीतून ऐकूया हे खेळाचं दुसरं सत्र. इट्स ओ टू मनोज सर. थँक्यू. हॅलो. समोर एक ब्लॅक कलरची हुंडाई व्हेन्यू आहे बहुतेक. व्हेन्यू ती जरा थोडीशी बाजूला करता का? ती फार चमकते, चमचमते आणि सूर्यप्रकाश रिफ्लेक्ट होतोय. किया आहे, किया नवीन ब्रँड किया. तर त्या गाडीचे चालक किंवा मालक आपणास विनंती आहे आपण ती गाडी थोडीशी फक्त आडोशाला घ्या. फक्त तुम्ही निघून जाऊ नका. संत तुकाराम महाराज म्हणतात, बोलावे बरे बोलावे खरे, कोणाच्याही मनावरती पाडू नये चरे. शब्दांमुळे मंगल, शब्दांमुळे दंगल, शब्दांचे हे जंगल जागृत राहावं. जिभेवरी ताबा सर्व सुखदाता, पाणी वाणी नाणी नासू नये. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं या दुपारच्या सत्रामध्ये मी मनोज कार्वे हार्दिक स्वागत करतोय. उपस्थित मायबाप प्रेक्षक, लाडके पाहुणे तसेच ऑनलाईन प्रेक्षक जे आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेटशी जोडलेले आहेत त्या सर्वांचं ह्या सामन्यामध्ये स्वागत. आपण पाहता धावांचा पाठलाग सुरू होतोय. धावांची गरज आहे 37 जिंकण्यासाठी. जय हनुमान चौदरपाडा संघाला आणि पहिला चेंडू मार्गस्थ. या वेळेला चेंडू उचली घेणारा अगदी चेंडूला फॉलो केलं होतं. चेंडूपर्यंत पोहोचलाही होता पण तो बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही झाला. सुरेख चेंडू हाताळला मंथनने. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू काढला आणि पहिल्या चेंडूमध्ये अचूक लाईन आणि लेंथ मेंटेन करून डॉट चेंडू काढून या सामन्याला सुरुवात केलेली आहे. चहूबाजूला पाहतोय आपण की या स्वर्गीय बळी चषकामध्ये आलेले सर्व प्रेक्षक जिथे जागा मिळेल तिथे बसलेले आहेत. कुठे झाडाच्या सावलीमध्ये, कुठे पडद्याच्या आडोशाला, कोणी गाडीवरती, कोणी कारमध्ये, कोणी प्रेक्षक कक्षामध्ये. सर्वांचं अगदी हे प्रेम पाहतोय आपण या टुर्नामेंटवरचं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने स्लाइडचा प्रयत्न केला. भवर सरांनी आमच्याकडे वळून सांगितलं की हा चेंडू वाईड आहे, स्क्वेअर ठरवला गेला. वारंवार आपण बाहेर चेंडू टाकू शकत नाही
आणि त्याचं कारण की इथे पनिश केले तुम्हाला पंचांनी. बघूया आपण हा रिप्लेमध्ये. येस, खूपच बाहेर गाईडलाईनच्या बाहेर टप्पाही पडला आणि खूपच आउट स्विंगर होता. अवांतरी धावसंख्या सुरू झाली आहे. जे हनुमान चौदरपाडा संघाची जो संघ ह्या हंगामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर कडचा प्रयत्न इथे चेंडू थोडासा आतमध्ये वळवला. वा, सन्माननीय हर्षभाई मिस्टर बाबू शेठ, हर्षजी पारधी ज्यांनी आम्हाला फटाक्या स्पॉन्सर केले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. साहेब या. हर्षजी, आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. आयोजक मंडळ तुम्हाला बोलवत आहेत. तुमची जागा आमच्या मनात आणि आमच्या मंचावरती आहे. या, वेलकम मिस्टर हर्ष पारधी फ्रॉम जांभूलपाडा. तर इथे डॉट काढला लगेचच बघा. 3 चेंडू पडले अगदी आउटसाइड ऑफ द ऑफस्टम आणि मधला चेंडू फक्त वाईड होता, पण तो हा चेंडू लिली आतमध्ये वळवला. गोलंदाज मंथन नाही, ज्याच्या बॉलिंगचा विचार मंथन करायची वेळ आली बॅटरला, राम याला पूर्णपणे थांबवलंय. हो, अजून थांबवलंय. बाहेरच बोलवतोय, चॅलेंज करतोय की ये मला बाहेर येऊन मारून दाखव. हा चॅलेंज आहे. राम चॅलेंज कधी स्वीकारेल हा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला प्रतीक वाकडे आहे, तो अगदी तरसलाय की मला कधी बॅटिंग मिळाल. तो पायावरती बॅट आपटतोय एकीकडे, टोपीला हात लावतोय. चांगला क्रिकेटर आहे प्रतीक वाकडे. आदित्य आणि राम सुद्धा चांगला आहे, पण इथे थोडासा डगमगतोय. फुलटॉस खोदून काढणं भाग पडलं. ड्राईव्ह केला तिथे, थोडासा दूरवरती होता मिडॉन आणि मिडॉनला चेंडू जाईपर्यंत एक सिंगल प्राप्त केली रामने आणि रामच्या बॅटमधून पहिली धाव आली. स्वतःची संघाची धावसंख्या 2. आपण पाहतो ज्यांच्यासमोर लक्ष जिंकण्यासाठी 37 धावांचं श्रीमान हर्ष पारधी साहेब, आपलं स्वागत आहे. या आपण मंचावरती या. श्री गणेश जांभूलपाडाचे आधारस्तंभ. मागच्या आठवड्यामध्ये वालसिंगच्या स्पर्धेमध्ये सुद्धा बापदेवपाडाच्या स्पर्धेमध्ये श्री गणेश जांभूलपाडा संघाने मस्त परफॉर्मन्स दिलं होतं. अगदी सेमीफायनलमध्ये धडक मारली होती, पण तो काही चुकांमुळे अगदी त्या स्पर्धेतून पुढे जाता आलं नाहीये. पण तो एक चषक उंचावलं त्यांनी. मस्त परफॉर्मन्स. ओमकार, सुमितचं, हर्ष पारधी, साहिल पारधी, छान परफॉर्मन्स. इथे लेफ्ट हँडर आला आणि तिथे प्लिक केलाय. वा, वेगाने चेंडू जातोय, परंतु फिल्डिंग सजवले तिथे देवेन आहे बहुतेक. देवेने अगदी मस्त थ्रो केला. एकच धाव दिली. धावसंख्या 1-1 पुढे जात असताना 3 वरती आपण पाहतोय टीम जे हनुमान चौदरपाडा संघाची. त्यांच्यासमोर लक्ष 37 धावांचं. 5 चेंडू पडलेत. पुढचे सर्व सामने आमचे 3-3 षटकांचे असतील. मे बी फायनलला आपल्याला वेळ असेल तर 3 षटकं किंवा 2 षटकं, परंतु आपण प्रयत्न करूया की फायनल सुद्धा 3 षटकांची आपल्याला खेळवता येईल. त्यासाठी वेळेबाबत आपण भान राखलं पाहिजे आणि तुमचं आम्हाला सहकार्य मिळेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय. धावसंख्या 3. मोठा फटका मिळत नाही. टर्न केला, एलिव्हेशन चांगलं होतं, गॅप शोधलाय, चेंडू वेगान जातोय आणि जात असताना बाउंड्री लाईनला स्पर्श करत असताना सुंदर चौकार. इम्प्रोजिंग स्ट्रोक, बॅट अप, रामदेर, 4 रन. घरज साहेबांच्या बॅनरला तिथे तो चेंडू स्पर्श झाला आणि नतमस्तक झाला. धन्यवाद चेंडूने मानले साहेबांचे की तुम्ही असंच योगदान देत राहा आम्हाला या स्पर्धेसाठी. इथे 4 धावांचं योगदान प्राप्त झालं. धावसंख्या 7 वरती 0 बाद. एक पहिलं षटक समाप्त केलं. गोलंदाज मंथनने विकेट नाही मिळाली. धावा सुद्धा फार कमी दिला म्हणू शकतो आपण तसं पाहता. एक शेवटचा चौकार आला, परंतु बाकी 5ही पण चेंडू अचूक हाताळले. हा चेंडू सुद्धा सुंदर होता, परंतु त्या ठिकाणी बॅटर रामने हा फटका बनवला. त्याला इम्प्रोव्हायझेशन म्हणतात. इम्प्रूव्ह केला, इम्प्रूव्हमेंट केली, फटक्याची निर्मिती केली. हे तुम्हाला सुद्धा जमलं पाहिजे. चेंडू कसा पण असू दे, तुमच्यामध्ये ती क्षमता पाहिजे की तुम्ही अचूक चेंडू ती सुद्धा चांगला फटका बनवता आला पाहिजे तुम्हाला, आणि ते तुम्ही कर्तब प्रॅक्टिसमध्ये बनवू शकता ती कॅपॅसिटी. आणि हा छोटा पॅकेट बडा धमाका राकेश पाटील. खूपच जबरदस्त क्रिकेटचा वेडा आहे राकेश पाटील. EPL सुद्धा कमी आहे. रॉकी EPL येते आता आपल्या भेटीला. आमने प्रीमियर लीग तयार असेल रॉकी. इथे पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर रॉकीने जबाबदारी घेतली आहे. मित्रांनो 37 धावांची गरज असताना 7 झाल्यात, म्हणजे अजून 30 धावांची गरज आहे. समोर आहे तो लेफ्ट हँडर. ड्राईव्ह करतोय, उडवतोय, उंच जातोय, चेंडूच्या खाली फिल्डर पोहोचला की नाही, जजमेंट चुकलंय.
अनुमान चुकला आणि पंच तिथे पाहतायत, सांगतायत, विचारतायत प्रेक्षकांना सुद्धा पाठीराख्याने की षटकार आहे की चौकार आहे. 4 रन जजमेंट चुकलं. तुमची प्रॅक्टिस झेलची सुद्धा असली पाहिजे मित्रा. सीमारेषा सांभाळणं साधी गोष्ट नव्हे. ते सैनिकांना विचारा की डोळ्यात तंजन घालून, तेल घालून, थंडी असो, पाऊस असो, ऊन असो, अगदी आपली लाईनअप कंट्रोल LOC सांभाळतायत, सीमारेषा सांभाळतायत, तशी तुम्हाला सांभाळणं गरजेचं असतं. इथे बघा जजमेंट चुकलं आणि एक मोठा बाउन्स झाला त्या निविया चेंडूचा 4 धावांसाठी. प्रतीकच्या बॅटमधून सुद्धा चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचलेले हनुमान चौदर पाड्याची विदाउट लॉस. हो, इनसाइड आउट थोडासा मिसप्लॅनिंग स्ट्रोक होता. बॅट फिरली गेली ओरपी चेंडूवरती. तिथे मात्र प्रशांतने चुकी केली आहे. चेंडू पकडण्यामध्ये थोडासा वेळ लगावला, वेळ दवडली आणि त्या दरम्यान वेळेचा सदुपयोग केला प्रतीक वाकडेने. 1 मधलं 2 रूपांतर झालं एका धावेचं आणि धावसंख्या 2 पुढे जात असताना 13 ह्या आकड्यावरती पाहतोय आपण. 13 विदाउट लॉस. सन्माननीय रॉकी भाई RD उपसरपंच रॉकीचे दिगाडकर साहेब या. आम्ही आपल्याला पाहतोय. आपल्याला आयोजक बोलतात आम्ही इथे वाट बघत होतो. ओ लॉब केलाय, इथे वाट बघितली, फेकून दिलाय प्रतीक वाकडेने. धुण्यागती प्रहार, षटकार. नजर आहे, नजरेमध्ये अगदी समाविष्ट करणारा फटका अगदी लगावला प्रतीक वाकडेने. मैफिल आहे क्रिकेटची मित्रांनो. स्वर्गीय बळीला आपण इथे श्रद्धांजली वाहतोय आपल्या इताडेच्या वतीने, जे हनुमान स्पोर्टच्या वतीने. आणि या स्पर्धेमध्ये 4 चंद्र लावतायत आमचे आलेले सर्व पाहुणे आणि हे सर्व खेळणारे खेळाडू. काय क्रिकेटची स्पर्धा रंगू पाहते. क्रिकेटचं लुप्त आपण सौंदर्य लुटतं ह्या डोळ्यांमध्ये. याची देही याची डोळा. क्रिकेटचा हा महासोहळा अमृतवाणी गोड होतोय. गोड गोड फटके पुण्याचा पूल केलाय, खेचून मारलाय, चेंडूला ठेचून टाकले आणि धावा वेचल्यात. त्याचा लागोपाठ ठोकलाय. दुसरा षटकार प्रतीक वाकडेवर फायर. आणि लेन पिक केली, पिकअप शॉट अगदी उडून टाकला, अगदी आकाशाला गवसणी घालणारा. बघा चेंडूला टिपलं जातं आमच्या कॅमेरामॅन कडून शेवटपर्यंत. इथे मात्र अजून एक षटकाराची आतिषबाजी. ओ माय गॉड, उडन खटोला, दुर्गम की चाव में प्रतीक वाकड़े वंस मोर, ये दिल मांगे मोर. लागोपाठ तिसरा षटकार. धावसंख्या 31 वर. देख लो, गली गले में ऐसे चॅम्पियन्स दिखेंगे. चॅम्पियन खेळतोय प्रतीक वाकडे. 3 फटक्यांमध्ये सामन्याची दिशा आणि दशा करून टाकली आहे. 1 षटकार आला तर मॅच विनिंग सिक्सर असेल. 3 मारले, चौथा येणार का वाट बघतात प्रेक्षक आणि वाट लावेल का बघायचंय. प्रतीक वाकडेला थांबणं कठीण झालंय. 13 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. सन्माननीय सोपाजी तिचकर साहेबांची एसे बॅट ज्यांनी पुरस्कृत केली ते आलेले आहेत. बॅट निर्माण करणारे सोपाजी तेसकर चांगले व्यक्ती आहेत, जबरदस्त. इथे मात्र पूलचा पवित्रा घेतलेला, तिथे विस्तारित स्टोक झेल घेतो देवेन आणि फलंदाज प्रतीक वाकडे पण टाळ्या वाजवा प्रतीकसाठी. त्यांनी मॅच बनवली आहे. विकेटचं पतन, बिग विकेट डाऊन. प्रतीक वाकडे ज्याने 7 चेंडूमध्ये 25 धावा ठोकल्या. दीपकजी वेलेकर आपल्यामध्ये आलेले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे शाखा प्रमुख, त्यांचं आपण स्वागत करतोय. मंगेजी पाटील साहेब इताडेचे आम्ही आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. अस्मितजी जाधव साहेब आणि विष्णूजी केडे EVK यांचं सुद्धा स्वागत करूया. पण तू इथे काय स्वागत केलंय प्रतीक वाकडेचं खेळाडू कक्षांमध्ये टाळीच्या गजरामध्ये, कारण त्यांनी प्लॅटफॉर्म निर्माण केला पूर्णपणे. अगदी पायंड्या रचल्या आपल्या संघासाठी. परंतु इथे मात्र आता मिरॅकल बॉलिंग करावी लागेल. विशूजी केणे साहेबांचं आगमन. या सर EVK
विश्वजी केणे आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. 12 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. मॅच बनवून गेला प्रतीक वाकडे. मात्र आता बाज बनवण्यासाठी उमेशला कर्तब करावं लागेल. बॉलर उमेश चमत्कारिक बॉलिंग करावी लागेल. जशी यशने हाताळली, जशी तेजसने, जशी दैवत वेलेकरने, तशी इकॉनॉमिकल बॉलिंग करावी लागेल. अविनाशने षटकार मारून मॅच जिंकवली तर कोणी ग्रुप करून 500 रुपये. कोणी ग्रुप कडून 500 रुपयाचं बक्षीस असेल जर अविनाशने षटकार मारून मॅच समाप्त केली तर वा, एक वेगळं बक्षीस आहे. म्हणजे चॅलेंज आहे अविनाशला बक्षीसच्या रूपामध्ये. खोनी ग्रुप कडून मॅच विनिंग सिक्सर मारला तर बघूया आता अविनाश करेल का. खेचला तिथे परंतु झेल होऊ शकतो. झेल टिपलाय आणि अविनाशचा विनाश झालाय. बाद होतोय. धक्का क्रमांक इथे लागतोय दुसरा. आणि कुणाल जो आहे त्याच्यासाठी पण सेम बक्षीस कंटिन्यू आहे खोनी ग्रुप कडून. बघा, बक्षीस लावू नका आणि त्या बक्षीसच्या मोहापोटी इथे सामना बदलू शकतो. पण तो ठीक आहे, त्यांनाही वाटतं की अगदी आपण चांगल्या स्थितीमध्ये आहोत. अशा वेळेला एक प्रोत्साहितपर बक्षीस लगवायला जाते कुणालला सुद्धा खोनी ग्रुप कडून. पण इथे विकेट प्राप्त केली गोलंदाजाने. त्याला पण संधी आहे हिरो बनण्याची उमेश याला. बघूया संधीचं सोनं करेल का. 10 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. 5 धावांची गरज आहे जे हनुमान चौदरपाडा संघाला. पुढील सामना तो आपण अनाऊन्स केला आहे तो 3 षटकांचा असेल. टॉस सुद्धा झालाय. आपण सज्ज राहा. आरडी सर आपण या. रॉकेचे दिगाडकर उपसरपंच. आधारस्तंभ इथे चेंडू हवेत होता, तिथे सूर मारलाय परंतु सकाळची पाटील साहेबांच्या दिशेने जात असताना तो चेंडू 4 धावांसाठी. मॅचची हवा निघून गेली आहे. 9 चेंडू शिल्लक, 1 धावाची गरज. बघा, इम्प्रोवाइज केला. अगदी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर निघाला. अगदी स्वतःभोवती गिरकी घेतली. चेंडूला टर्न केलं, लेग स्लिपला बीट करून चेंडू तिथे निघून गेला होता. अजून एक इथे रिवर्सचा पवित्र आहे. काही प्रयोग करतायत, प्रॅक्टिस करतात जणू काय. जनुमान इताडे चौदरपाडाकर, इताडेचे जनुमान यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय. इथे सुद्धा पुन्हा एकदा फुलालेंचा चेंडू वापरला गेला. काहीसा तिथे रिलॅक्स मूड मध्ये हा सामना पाहतोय आपण. वेळ वाढवतात इथे. उमेशला संधी मिळते विकेट घेण्याची. 7 चेंडू शिल्लक, 1 धावेची गरज. स्कोर आर लेवल. ओ, तिथे सुद्धा अजून वेळ वाढते की काय. षटक समाप्त झालं तिसरं. आपण जातोय व्यासपीठाकडे. एक सन्मान घेऊया. 6 चेंडू शिल्लक, 1 धावेची गरज. हॅलो, सन्माननीय विश्वजी केने यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालं होतं. त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मी दीपक दादांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पूर्ण करावात. विश्व यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं, त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. या मंचाला लाभणारे प्रत्येक प्रतिष्ठित व्यक्ती आपल्यासाठी लाख मोलाचे आहेत. आणि असं म्हटलं जातं की एखाद्या बोटावरती जर सोन्याची अंगठी असेल, ती चमचमणारी असेल, तर हाताची जशी शोभा वाढते तशा प्रकारे हे मंच असतं. मंचाची शोभा वाढते तुमच्यासारख्या चमचमणाऱ्या मान्यवरांच्या माध्यमातून. आणि हे मान्यवर सध्या तरी या ठिकाणी उपस्थित होते. हँडसम, डासिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. एट्स ओ टू कॉम्बॉक्स. हो, इथे सामना सुद्धा हँडसम आणि डायनामिक बनतोय. इलेक्ट्रिफाईंग बरंचशी दाट शक्यता. गोलंदाज इथे नवीन आलाय सागर. आणि पहिला चेंडू तिथे डिलिव्हर सुद्धा झाला पण तो धाव आली नाहीये. बघा, सन्मान होते एकीकडे. स्क्रीनवरती सन्मान दिसत होता पण ते 3ऱ्या पंचाची मागणी केली आहे. आवाज का असा होता. नॉट आउट सर. एनओटी ओईटी. फलंदाज नॉट आउट आणि गोलंदाज सागर आहे. पहिला चेंडू पडला. 5 चेंडू आता शिल्लक आहेत. वा, चमत्कार करायची वेळ आली आहे. सागर, दैवत वेलेकर आणि सागर सारखी कामगिरी जर केली तर सारख्या पंक्तीमध्ये जाल पण तो नाही करू दिली. इथे बॅकफुटला गेला, पंच केलाय, चेंडूला धाडलंय स्वीपर कव्हरच्या दिशेने. 4 धावांसाठी मॅच फिनिश्ड. अभिनंदन जे हनुमान
चौदरपाडा हार्ड लक टफ लक टीम योगेश नामने ब आणि प्रतीक वाकडे ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 25